आज सातारा या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पश्चिम महाराष्ट्र कार्यकारिणीची बैठक पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली आणि पश्चिम महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष अशोक बापू गायकवाड यांच्या संयोजनाखाली घेण्यात आली। या बैठकीला पश्चिम महाराष्ट्रातील 5 जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख, सर्व पदाधिकारी, पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीचे अध्यक्ष, त्यांचे सर्व पदाधिकारी ह्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। या बैठकीमध्ये 3 ऑक्टोबरला होणारा रिपब्लिकन पक्षाचा 67वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्याची भूमिका आजच्या बैठकीमध्ये घेतली। त्यासोबतच पश्चिम महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाची भूमिका मित्रपक्ष म्हणून की आत्तापर्यंत रिपब्लिकन पक्षाला सत्तेमध्ये कुठलेही स्थान दिलं नाही, त्यामुळं कार्यकर्त्याच्या मनामध्ये असलेली खतखत या बैठकीमध्ये उपस्थित करण्यात आली आणि हा कार्यकर्त्याचा बैठकीमध्ये असलेला रोष विचारात घेऊन आजच्या बैठकीमध्ये पश्चिम महाराष्ट्रामधील विधानसभेच्या 58 जागा ज्या आहेत त्या 58 जागेवर रिपब्लिकन पक्ष आपले स्वतःचे स्वबळावर ही निवडणूक लढवण्याची भूमिका आजच्या बैठकीमध्ये हा ठराव करण्यात आलेला आहे। कारण रिपब्लिकन पक्षाला राष्ट्रीय मान्यता नोंदणीकृत पक्ष मिळाल्यानंतर 2023ला महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन पक्ष महाराष्ट्र निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत झाला आणि 3 जुलै 2024ला रिपब्लिकन पक्षाला ऊस घेतलेला शेतकरी हे चिन्ह मिळालेलं आहे। या चिन्हाचा सन्मान ठेवण्यासाठी आणि ही नोंदणी अधिकृत करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाला निवडणूक आयोगाने दिलेले जे नॉर्म्स आहेत 6% मतदानाची आवश्यकता आहे आणि हे 6% मतदान मिळवण्यासाठी रिपब्लिकन पक्ष महाराष्ट्र राज्याच्या वतीनं 288 जागेवर स्वबळावर निवडणुका लढवण्याची भूमिकासुद्धा महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून आजच्या बैठकीमध्ये आम्ही घेतलेली आहे। पश्चिम महाराष्ट्रामध्ये होत असलेलं हे रिपब्लिकन पक्षाचा वर्धापन दिन खऱ्या अर्थानं एक वेगळा पॅटर्न महाराष्ट्राला देण्याची भूमिका आमच्या पश्चिम महाराष्ट्र कार्यकारिणीचे अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांनी त्यांच्या सर्व सहकार्याने घेतलेले आहे। कारण आत्तापर्यंत रिपब्लिकन पक्षाची मान्यता मिळाल्यानंतर बाबासाहेबांच्या नंतर 3 ऑक्टोबर 1957ला रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाली। शेड्यूल कास्ट फेडरेशनची ज्यावेळेस बाबासाहेबांचे खासदार आले आणि आमदार आले, शेड्यूल कास्ट फेडरेशन बरखास्ती केल्यानंतर मजूर पक्ष काढला आणि मजूर पक्षानंतर बाबासाहेबांना रिपब्लिकन पक्षाची ही संकल्पना बाबासाहेबांची होती, परंतु ती पूर्ण करता आली नाही। बाबासाहेबांचं निधन झालं, महानिर्वाण झालं आणि 3 ऑक्टोबर 1957ला रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाली की ज्या पक्षाचे पहिले अध्यक्ष मद्रास प्रांताचे एन शिवराज हे होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पक्षाची वाटचाल सुरू झाली। परंतु ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या अगोदर भारतीय दलित पॅन्थरच्या माध्यमातून आठवले साहेबांनी संपूर्ण राज्यामध्ये आणि देशामध्ये पॅन्थरचं जाळं पसरलं। 1990 साली रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य झाल्यानंतर रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून 1990पासून आजतागायत रिपब्लिकन पक्ष आठवले गटाच्या माध्यमातून हा वर्धापन दिन आनंदाने उत्साहाने दरवर्षी साजरा केला जातो। गेल्या वर्षी हैदराबादमध्ये झाला, त्याच्या अगोदर भुसावळला झाला आणि त्याच्या अगोदर नगरला झाला। हे जवळजवळ रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये बाबासाहेबांची विचारधारा जोपासण्याचं काम आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही करतो आहे आणि निश्चितच येणाऱ्या या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्ष आपला मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावून स्वबळावर या निवडणुका लढवण्याची भूमिका आम्ही घेतलेली आहे। मी या बैठकीच्या माध्यमातून पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रासहित महाराष्ट्रातील सर्व रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना विनंती करेन, आवाहन करेन की 3 ऑक्टोबर 2024ला सातारा येथील होणाऱ्या रिपब्लिकन पक्षाच्या वर्धापन दिनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून रिपब्लिकन पक्षावर असलेलं प्रेम, रिपब्लिकन पक्षाची ताकद वाढवण्याचं काम आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये निवडणूक लढवण्याची भूमिका हे त्या अधिवेशनाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना कळेल। या अधिवेशनाला मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहावं अशा पद्धतीचं आवाहन मी करतो आहे। धन्यवाद। जय भीम। 288 पैकी 58 जागावर तुम्हाला 58 जागा तुम्हाला महायुतीची मिळतील? नाही, महायुती आम्ही महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागा आहेत। पश्चिम महाराष्ट्रामध्ये फक्त 58 जागा आहेत। आजची बैठक फक्त पश्चिम महाराष्ट्राच्या एकूण 7 विभागापैकी 1 विभागाची बैठक आज झाली
आता उर्वरित जे विभाग आहेत, कोकण प्रदेश असेल, मुंबई प्रदेश असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, नागपूर विदर्भ पश्चिम असेल, विदर्भ पूर्व असेल, या सगळ्या डिव्हिजनच्या बैठकी आम्ही घेतो आहे. त्या ठिकाणी प्रत्येक डिव्हिजनमध्ये आमचे कार्यकर्ते तयार झालेले आहेत. गेल्या अनेक वर्षाचा निवडणुकीचा अनुभव आहे. मित्रपक्ष म्हणून आज आमची गरजच मित्रपक्षाला नाही ना. एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी हे मित्रपक्षांनी जवळ केल्यामुळं रिपब्लिकन पक्षाला सत्तेत कुठंच विचारलं जात नाही. मग आमची ताकद दाखवण्याची ही संधी आम्ही का सोडावी? त्यामुळे रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये असलेली खतखत ही या बैठकीच्या माध्यमातून बाहेर आली आणि कार्यकर्ता टिकवणं, कार्यकर्त्याला पुढं संधी देणं हे रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी आहे. निश्चितच या माध्यमातून आम्ही विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाऊ. आणि प्रत्येक पक्षाला आपलं पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. त्याप्रमाणे आम्ही आमच्या पक्षी तयारी सुरू केलेली आहे. पुढं जो काय निर्णय घ्यायचा आहे तो राष्ट्रीय अध्यक्ष घेतील. भविष्यात जर वेळ आली स्वतंत्र लढायची, अलायन्स न करता तर लढणार का? लढायची आता आज भूमिका जाहीर केली ना, आम्ही लढणारच. वेळ आणली आता, त्यामुळं लढायचं. प्रत्येक पक्षाला आपलं काम केलं पाहिजे. आम्ही जरी पडलो तरी समोरच्याला घेऊन पडणार आहोत. त्यामुळे आमचे मतदान हे वोटिंगचं मतदान, विनिंगचं मतदान आहे असता का? तुम्ही बघा, आठवले साहेब ज्यांच्यासोबत गेले त्यांच्याबरोबर तो पक्ष सत्तेवर आला. आत्तापर्यंतचा इतिहास आहे. सातारचं जिवंत उदाहरण घ्या, लांबचं कशाला पाहिजे. आणि रिपब्लिकन लोकसभेला रिपब्लिकन पक्षाने 2 जागेची मागणी केली होती 48 पैकी. समोरचा कोणता असेल? कोण काशी ना, आम्हाला काय असेल राजकारणामध्ये आता पक्ष सगळे असतील ना. आज हे महायुतीचे आम्ही जरी घटक असलो तरी भाजप त्यांची तयारी करते, राष्ट्रवादी त्यांची तयारी करते आणि ते सगळे स्वबळावर लढणार आहेत. त्यामुळे तयारी करतात. आम्हाला मग आम्ही आमची तयारी का करू नये? स्वबळाचा नारा आहे. जरी तरी आता कुठल्या बळावर जरी लढायची तयारी झाली तरी आम्ही आमची तयारी सुरू केली. वेळ प्रसंगी नवं लढवणारच, वेळ प्रसंगी नाही आताच. कारण प्रत्येक पक्ष हा स्वबळावर लढवण्याची आता तयार आहे. युती करण्याची मानसिकता नाही. आमचा मित्रपक्ष असलेला भारतीय जनता पक्षही सुद्धा युतीतनं लढायची भूमिका नाही. कारण गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचा झालेला त्यांचा सर्वे आहे, आमचा नाही. जे सर्वे झालेले आहेत त्या सर्वेच्या माध्यमातून जो तो पक्ष आपल्या आपल्या स्वबळावर लढवायचा आणि निवडणुकीनंतर युतीनं आघाडी करायचा हा प्रयत्न करतो आहे. त्यामुळं आम्हाला आमचा पक्ष मोठा करायचा, आम्हाला आमचे कार्यकर्ते वाढवायचे आहेत, आमच्या कार्यकर्त्याला ताकद द्यायची आहे आणि या माध्यमातून देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ हा आशावाद या निमित्तानं आम्ही व्यक्त करतो. एक वेगळा प्रश्न विचारतोय. मालवणमध्ये जी दुर्घटना घडली, मालवणच्या राजकोट किल्ल्यावरची जो घटना घडली, एकंदरीत ह्याच्यावर सध्या महाराष्ट्रात संपूर्ण राजकारण पेटले. RPI म्हणून आपण या घटनेकडे कशा पद्धतीने? नाही, या घटनेचा निषेधच केला आम्ही. सर्वप्रथम आठवले साहेबांनी निषेध केला, रिपब्लिकन पक्षाने निषेध केला. घडलेल्या घटने महाराजांचा अपमान होतोय. महाराज म्हणजे या देशाचे स्वराज्यकर्ते, ज्यांनी सर्व धर्म समूहाची भूमिका या राज्यामध्ये मांडली आणि महाराजाचं जर पुतळ्याची विटंबना होत असेल, पण ह्याला जबाबदार कोण आहे? त्याच्यावर कारवाई होईल. पुतळा पडला हे कारण म्हणजे येणारा अपशकुनही तो. छत्रपती शिवरायांच्या नावानं मतं मागणाऱ्या सगळ्या पक्षाला तो अपशकुन आहे. त्यामुळे या वेळेची लढाई होणारच. आता आम्ही ठरवलंय, जिंकू किंवा मरू, जी येईल ती युद्ध आमचे सुरू. आता आम्ही थांबत नाही. आणि आम्हाला माहिती आहे, स्वबळावर सगळी लढलीत ना तर इथल्या जनतेला न्याय देणारा एकमेव पक्ष रिपब्लिकन पक्ष आणि शेतकरी ऊसवाला. आज ऊसाचा शेतकरी रस्त्यावर येऊन आत्महत्या करू लागलेला आहे. त्या शेतकऱ्याला वाचवायसाठी ही लढाई आहे.